नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे कार्ड आहे ज्याद्वारे मोफत धान्य वितरण केले जाते. मात्र आता रेशन कार्डमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने तब्बल 6 कोटी शीतपत्रिका म्हणजे रेशन कार्ड रद्द केले आहेत. या शीतपत्रिका का रद्द करण्यात आली आहेत, यामागील काय कारणे आहेत, कोणाचे रेशन कार्ड रद्द झाले आहे, तुमचे नाव या यादीत आहे का, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेशन कार्ड रद्द होण्यामागील काय कारणे आहेत ते आपण बघणार आहोत. केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांच्या तपासणीसाठी आधार आणि KYC प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे तब्बल 5.8 कोटी बनावट रेशन कार्ड उघडकीस आले आहे, जे आता रद्द करण्यात आले आहेत. यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढली असून हेराफेरी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. आता त्यासाठी यामध्ये काय महत्त्वाचे बदल केले आहेत ते बघूया. शीतपत्रिका ऑनलाईन केल्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. देशातील 98% रेशन कार्ड आता आधारशी जोडले गेले आहेत. आता रेशन दुकानांमधून EPOS म्हणजे इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल मशीनद्वारे अन्नधान्याचे वितरण केले जाते. वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही भागात त्याच रेशन कार्डवर मोफत धान्य मिळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्याबाहेर किंवा जिल्ह्याबाहेर गेलात तरी रेशन मिळण्यात कोणताही अडथळा येणार नाही. पण त्यासाठी KYC होणे आवश्यक आहे. जर तुमचे KYC अद्याप झाले नसेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन KYC पूर्ण करा, कारण KYC न केलेल्या रेशन कार्ड धारकांना अपात्र ठरवले जाऊ शकते. तर आता केंद्र सरकारने 6 कोटी बनावट आणि अपात्र रेशन कार्ड रद्द केल्यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आली आहे. जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळत राहील. तुम्ही तुमचे रेशन कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.